त्यामध्ये अशी देखील चर्चा होती की ज्या नगराध्यक्ष आहेत सुजाता काजळे त्यांनी तुमचा व्हीप फेटाळला होता ना, की काय सत्यस्थिती आहे त्याच्यामध्ये? नाही, व्हीप फेटाळला नव्हता. त्यांचं म्हणणं होतं का मला ज्या भाषेत व्हीप पाहिजे त्या भाषेत तुम्ही मला व्हीप आणून द्यावा, परंतु त्यांना वारंवार फोन करून पण त्यांनी व्हीप स्वीकारला नाही. नंतर आम्ही त्यांच्या घरावर व्हीप चिटकवून आलो, त्याच्यावर 2 साक्षीदारही ठेवलेले आहेत. आज सभागृहात काय झालं नेमकी? आज सभागृहात पीठासन अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पूर्णच केलेली नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारचे आमचे अर्ज स्वीकारले नाही. त्यांनी विरोधी पक्षांचे अर्ज स्वीकारले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण पार केलेलीच आहे. कालचा जो तुम्ही व्हीप त्यांना बजावला त्यांनी तो फेटाळला, त्याच्यामध्ये काय होतं नेमकी, काय उल्लेख होता? ते म्हटले पीठासीन अधिकाऱ्याला व्हीप द्यायचा अधिकार नाही, परंतु मी एक शिवसेना पक्षाचा गट नेता व शिवजन्मभूमी विकास मंच या पक्षाचा गट नेता म्हणून मला व्हीप द्यायचा अधिकार आहे. परंतु त्यांनी तो व्हीप स्वीकारला नाही. त्या कारणास्तव आम्हाला त्यांना व्हीप घरावर चिटकवावा लागला पाहिजे. खरं तर आज उपनगराध्यक्ष पदाचा देखील निर्णय झाला नाही. त्यानंतर कॉपचे देखील खरं तर एक काय निर्णय होता तो देखील झाला की त्याच्या नाही? बाबतीत निवडणूक प्रक्रिया उपाध्यक्ष ती पार पडलेली नाही. त्यामुळे दुसरा विषय पहिलाच हात विषय घालायचा पूर्ण प्रकार झाला नसल्या कारणाने दुसऱ्या विषयावर विषय आलाच आलेलाच नाही. पहिलाच विषय थांबलो आहे. आता पहिला विषय जो पुढे पाठवण्यात आला हो. आहे, निर्णय प्रक्रिया तिकडनं होणार आहे. हो. तिकडनं होणारी निर्णय प्रक्रिया आपल्याला मान्य राहील का ते? हो, निर्णय मान्य राहील. तो कलेक्टरांचा जो आदेश असेल तो आम्हाला मान्य राहील. स्वीकृत बाबत काय झालं? त्या विषयावर चर्चा झाली नाही. पहिली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नाही पहिल्या विषयासंदर्भात. दुसऱ्या विषयावर हात घालायचा काही रोज झाला नाही. साहेब, पहिलीच मीटिंग तुमची अशी झाली, पुढं कसं काय सोबत चालणार? आता आता एक नाही, सांगतो आता- तुम्हाला. मी आता- विषय तोडून एक सांगतो. मी शिवसेना पक्षातून जे नगराध्यक्ष निवडून आले, सर्व जनतेने त्यांना मतदान केलं आहे. आम्ही सर्वांनी प्रभागातून आम्ही आमच्या पद्धतीने नगरसेवक जनतेतून निवडून आलो. आणि जनतेतून निवडून येत असताना आम्ही सुद्धा ते निवडण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. पण आज सभागृहामध्ये गेल्यानंतर त्यांचे जे आम्ही रंगरूप बघितले वेगवेगळ्या पद्धतीचे, हे रंगरूप स्पष्टपणे सांगतो तुम्हाला, मॅनेज असणारे रंगरूप होते. आणि इथून पुढं सभागृह कसा चालवायचा, आमच्या आई, आमचे सर्व सहकारी इथं आहेत, आमची मेजॉरिटी आहे. आम्ही सभागृह व्यवस्थित पद्धतीने जुन्नरच्या विकासासाठी, हितासाठी आम्ही सभागृह चांगल्या पद्धतीने चालू, एवढी तुम्हाला आम्ही शाश्वती देतो. शिवसेनेचे नगराध्यक्ष विरोधकांना मॅनेज झाले असं तुम्हाला म्हणायचं आहे? 100%. आज जर कधी आमचा विचारच, आमचा अर्जच ते घेऊ शकत नाही, आमचं बोलणंच आमच्याबरोबर बोलवू शकत नव्हतं. आम्हाला प्रत्येक गोष्टीला खोडत होते आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला समोरच्या लोकांचं जे म्हणणं ते सांगायचे, ते त्यांच्या तोंडात टाकायचे आणि मग ते बोलायचे. ते म्हणून तिथं सह्या करायची, म्हणजे इथं सही करा, तिथं सही करायची, ऑन रेकॉर्ड येते ऑफिशियल, इथं सही करा, इथं सही करायची, इथं हे लिहा, इथं हे लिहा. हे पूर्णपणे त्या लोकांनी सांगितलं आणि त्या मॅडमनी तेवढं पीठासन अधिकारी. नगराध्यक्षांबाबत गटनेत्यांची आणि गटाची भूमिका काय राहणार? शिवभक्त आमदार शरददादा सोनवणे त्यांच्या बाबतीत जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य राहील. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का त्यांनी पक्षविरोधी काम केले म्हणून? हो, केलेले पूर्ण पक्षविरोधीच काम आहे. त्यांनी विरोधी पक्षासाठीच काम केलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न, काय परत आपण नगराध्यक्षाच्या निवडणुकीला लवकरच समोर जाणार? आमदार शरददादा सोनवणे या बाबतीत त्यांचा निर्णय कळवतील लवकर. धन्यवाद. चला. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.